नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांना तातडीने पीक कर्ज मिळावे यासाठी शासनाने राष्ट्रीयकृत बँकांकडून पीक कर्ज मागणी आता ऑनलाईन करण्यात आलेली आहे। मात्र कोल्हापूर जिल्ह्यात 3000 कोटी पीक कर्ज वाटपापैकी 2300 कोटी थेट KDCC म्हणजेच कोल्हापूर DCC बँक ही विकास संस्थाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देते। त्यामुळे राष्ट्रीयकृत बँकांकडे असणाऱ्या कर्जदारांनाच याचा लाभ होणार आहे। असे असले तरी आगामी काळात जिल्हा बँकांनाही आता ऑनलाईनचा स्वीकार करावा लागणार असून त्यासाठी नाबार्डने ई-किसान हे पोर्टल तयार केले आहे। शेतकऱ्यांना सहजपणे पीक कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी शासनाने जनसमर्थ पोर्टलद्वारे पीक कर्जाची मागणी करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे। मात्र जिल्हा बँका विकास संस्थाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज देता येत असल्याने तिथे या पोर्टलचा उपयोग होत नाही। पण भविष्यात जिल्हा बँकांनाही या कर्ज वितरण प्रणालीचा वापर करावा लागणार आहे। यासाठी एक समिती नेमण्यात आलेली आहे। यामध्ये तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, जिल्हा अग्रणी बँक प्रतिनिधी यांची समिती आहे। कोणतेही शासकीय शुल्क न आकारता जनसमर्थ पोर्टलने शेतकऱ्यांना कमीत कमी कालावधीत कर्ज मिळणार आहे। त्याचबरोबर ऑनलाईन प्रक्रियेसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही। कोणी पैसे मागितले तर थेट नकार करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केलेले आहे। शेतकरी विकास संस्थाकडे ऑनलाईन पीक कर्जाची मागणी करणारे ई-किसान हे पोर्टल आहे। नंतर विकास संस्था जिल्हा बँकेकडे प्रस्ताव पाठवणार आहे असून त्याची तपासणी करून बँक मंजुरी देणार आहेत। ॲग्रीस्टॅकमुळे शेतकऱ्यांची कुंडली कळणार असून पीक कर्ज देताना काही ठिकाणी एकाच गट नंबरवर दुबार कर्जाची उचल होत असल्याचे निदर्शनास आले आहे। ॲग्रीस्टॅक नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना ऑनलाईन पीक कर्ज मिळणार आहे। मात्र ॲग्रीस्टॅकमध्ये प्रत्यक्षात क्षेत्र किती, त्यावर बोजा किती, वित्तीय संस्थाचा आहे का याबाबतची माहिती हे सर्व बँकांना कळणार आहे। यासह संबंधित शेतकऱ्याची कुंडली सर्व बँकांना कळणार आहे। धन्यवाद।